हरे परमात्मने प्रणतेशनाय गोविंदाय नमो नमः। आल्यादीनि सुगन्धीनि मलद्यादीनि वै प्रभोक्तैः पुण्याङ्गजादिगणवीनासारस्मैः बिल्वप्रवाल तुलसीदलवाणि जगदीश्वरणे आज माऊलींचं दर्शन घेतलं आणि पुस्तकाचं देखील प्रकाशन केलं। माऊलींच्या चरणी काय प्रार्थना आहे? मी स्वतःचं परमभाग्य समजतो की माऊलींच्या सगळ्या चरित्रावर जो अभ्यासक्रम तयार होतोय त्याच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन इथल्या सगळ्या मंडळींनी माझ्या हस्ते करून घेतलं। त्याच्यामध्ये योगी निरंजनजी होते, आमचे भार्गव देखणेजी होते, ही सगळी मंडळी जी होती त्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं। त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि मी त्यांना शब्द दिला आहे की शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसेसाहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, त्यांच्याबरोबर या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये एक व्यापक बैठक लावली जाईल आणि वारकरी संप्रदायाला आवश्यक असलेली शासनाची मदत आम्ही नक्की करू, हा शब्द मी इथल्या सगळ्या सहकाऱ्यांना दिलेला आहे। जर आपण पाहिलं तर जळगाव सारख्या ठिकाणी मुलींना राज्यमंत्र्यांच्या मुलीलाही मुलांकडून टवाळखोर मुलांकडून छेडले गेले, मात्र पोलिसांचा वचक आजही जळगाव असेल किंवा राज्यात इतर ठिकाणी दिसत नाही। अशा पद्धतीचा प्रकार जर घडत असेल तर पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांनी मवाळ धोरण जर घेतलेलं असेल तर ते जहाल धोरण घेतलं पाहिजे आणि अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे। करुणा मुंडेंनी आज एक फेसबुक पोस्ट नाही, मला असं वाटतं की आपण ज्या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत त्या कार्यक्रमासंदर्भात आपण जर चर्चा केली तर चांगलं होईल। हे काय विषय होतच राहतात, त्याला आपण उत्तर देतच राहतो। आज एका पवित्र ठिकाणी सगळ्या ज्येष्ठांच्या समोर आपण जेव्हा एखाद्या वेगळ्या साहित्यामध्ये भर टाकणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित असतो तर मला असं वाटतं की राजकीय उत्तरं मी नेहमी देत आलेलो आहे, त्याच्यामुळे या प्रांगणामध्ये राजकीय नसावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। नदीचा जो प्रश्न आहे वारंवार आपल्याला आठवत असेल की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना इंद्रायणी आणि पवना नदीमधला जो गाळ आहे आणि ती शुद्ध केली पाहिजे यासाठी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली होती आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आम्ही त्याचा DPR तयार करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये MIDC आहे, पर्यावरण विभाग आहे, PMRDA आहे, त्याच्यानंतर PCMC आहे आणि PMC आहे। अशांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये जवळजवळ हा 2 ते 2.5 हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की तो ज्यावेळी प्रकल्प होईल त्यावेळी अजून एक कमिटमेंट जी एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना केलेली होती त्याची परिपूर्तता होईल। आळंदीमध्ये खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने एक मोठं भवन खरं तर उभं केलं जाते, मात्र त्याचं उद्घाटन झालंय, त्याचं भूमिपूजन झालंय, मात्र विकास निधीच्या अभावी ते काम करत आहे। 2 महत्त्वाच्या गोष्टी या परिसरातल्या आहेत, माझी आणि इथल्या सगळ्या मंडळींची चर्चा झालेली आहे। मी ते मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर देखील घातलेलं होतं, आता मी देवेंद्रजींच्या कानावर घालेत आणि त्या वास्तूसाठीचे पैसे 12 ते 15 कोटी रुपये लागणार आहेत सुरुवातीला, ती देण्याची शासन म्हणून आम्ही नक्की व्यवस्था करू। आणि दुसरा एक प्रोजेक्ट, फार मोठा प्रोजेक्ट आळंदीमध्ये जो होऊ घातलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील आम्ही शासन म्हणून काय मदत करता येईल यासाठी पुढे जाऊ। ठीक आहे,